अगं कोण वाचवणार आहे तुम्हाला आता आमच्या बसनं? गोमान हात सोड माझा. बोलेन मी तुमचा झुणका कराया. अगे तुझी ती दुर्गा म्हणजे काय संतोषी माता आहे होय? अक्कला धावून यायला. तुझ्या ही दुर्गा संतोषी माता नाही, पर तुझी आई हाय हे ध्यानात ठेव. आई ना, अरे बघतायसा काय गेंड्यानं? आता सोडतायसा तिला की खाली येऊन तुमच्या हाडाचा भुगा करू? ए दुर्गे मला दम देते. अगं तुझा बार सजूया मी हे सुरू नका. अरे म्हणून तर तुझ्या 13व्याला हजेरी मी तर ढेकडांनो, जीव प्यारा असेल तर गुमान वाट धरा. काय जाणार आहेत ना? काय करणार आहेस तू आमचं? काय करणार तुझ्या? या माकडानं तुमच्या जरा कुठे एखंड गावला तो नेमका इथं कुठने टपकला. कसं वाटतंय? गुदगुल्या करते का? अरे गुदगुल्या करते? कसं वाटतंय? हा बोला तुझ्या पांडूला, बोला गंगेला, बोला. तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवार कुणाची. तू संतोषी माता आहेस नव या गावची. आमचं 13 जेवणार होतीस नव का? आता बघूया की कोण कुणाचं 13 जेवते ते. साहेबराव, हे भजन मंडळी घेऊन कुठं निघालाय? कोण गेलं बिलं काय? टेगार करू नकोस. आता तशी सोडणार नाही तुला. सगळ्या भाज्या बघताय काय? धरा तिला. चला पळा गेली. धरा या मुडद्यांना. नद्या धर तिला. अरे जा. नद्या बघतोस काय? हो पुढं धर तिला वर खाली. तुमच्या माकडांना. कब गुमान खाली उतर, नाही तर झाड मुळापासून उपटून काढेल. अरे जा, तुझ्यासारखं 50 गेंड बघितले. कोण आहेस तू? तुझा बाप. अरे शरम वाटायला पाहिजे. पुरुषासारखे पुरुष असून एका मुलीला मारताय. अबाउट टर्न अँड क्विक मार्च. ए काय म्हणतोय रे? डोंगणाला पाय लावून पळायचं बघा. चला. अरे च्या, आमच्या गावातून आम्हालाच दम. त्याला तुझ्या कुठे टपकला? काय रे काय एकांत मिळून देता का नाही 2 घटका आम्हाला? अरे कुठल्या पोस्टानं आला? काही एअरमेल मध्ये टपकला. पाठवलं
गामठा काढतोय बघ जीव गामठा. भजंगाचा अवतारच सोडतोय बघा. हे की शेपूटच तेवढं कमी आहे. तुम्ही त्याला मागणं कशाला बघताय का? वरनं बघा की तोंडाकडनं बघा कसं भजंगावाले आहे बजरंगाच आहे बाबा. बजरंगा असाच ब्रह्मचारी राहा. दर शनिवारला तुला सिंदुरन तेल वाहिली होती. एकाला 2 धोत्र जोडून पळाली. अरे धोत्र धोत्र. काय साहेबराव शांतताई. अहो इकडे ये की. काय झालं? त्या शांतताई प्रतापरावासनी झाडाच्या बुंद्याला जखडून ठेवले त्या मुर्द्यानं. अन्यू थांब साहेबराव, आता दावतो मी तुला माझा इंगा. थांबा तुम्ही. मी कॅप्टन काकांना गावात जाऊन कळवते. जा. हा. आणि मी राजाला हुडकून होय, काढतो. चल. चला. मला काय वरडाय झाले? काय झालं रे? तुम्ही दोघं पहिल्यांदा जुन्या खंडात पळा. तर त्या हरामखोर साहेबरावानं प्रतापरावासनी शांतताईची जखडून ठेवल्या. काय म्हणतोय? होय, मी पाहिलं माझ्या डोळ्यानं. च्या आईला त्या साहेबरावची थांब, आ? थांब. त्याच्या आईला काय करायचं त्या जुन्या खंडारात जाऊन करा. चला पळा लवकर. चला चला पळा. पळा लवकर चला. चल रे. चला पळा की चला. तुझ्या नाही तर गोळीने शांताच्या डोक्याच्या चिंधड्या उडवी. नाही नकरा करीत होतास नव का? बोल आता कुठं पळणार आहेस? हरामखोर. दुर्गे माझं 13 जानेवारी काय बघाय की आता कोण कुणाचं 13 जेवतंय ते. अगं तुझ्या आई बाला सुद्धा तुझा 13 जेवाय बोलतो. साहेबराव नीट लावलाय. तुम्ही नका त्याची काळजी करू. त्या ठिकाणी सोडा तुम्ही. मी तुमच्या पाय पडते. शांता, मला तुझी दया येते. मलाही तुझ्याप्रमाणेच त्या तिघांचा जीव वाचवायचा आहे. पण तो फक्त तूच वाचवू शकणार आहे. कशी? मी तुला एक संधी देतो. या बॉम्बची पेटलेली वात फक्त तू विझवायची आहेस. तसं जर घडलं नाही तर तुझ्या डोळ्यासमोर तुझा प्रताप, तुझी दुर्गा आणि तिचा राजा जळून खाक होती. साहेबराव पेटवतो बॉम्ब. नाही, मी तुमच्या पाया पडते. शांता तू थोडा वेळा. हाय शांता. सोड सोड गाडे.
अगं भूमी हे बघा मामट सर्जेराव त्याचा बा साहेबराव. मी कशाला आता तुझा कोर्ट मार्शल करतो. इकडे होते. याला म्हणतात हायब्रिड. कसं वाटतंय? बरं वाटतंय. कुठे जाशील? इन्स्पेक्टर कोर्ट मार्शल करा समजांचा. हा अहो फौजदार साहेब, असं सोडू नका मुर्द्यांना. काळ्या पाण्यावर पाठवा आणि पाण्यात चांगलं बुडवा. शाबास पोरानो, झक्कास धडा शिकवला या चोरान. आईला त्यांच्यावर गोड बनू. सगळी गेली आपापल्या घरला. होय आता आपल्याला कोणाचा त्रास नाही. आता आपल्याला नक्की एकांत मिळणार. अशी रागाच्या भरात काऊन तोऱ्यात कशाला घेतीस गिरकी. अशी रागाच्या भरात काऊन तोऱ्यात कशाला घेतीस गिरकी ग. अस गोर गोर रूप तुझ न्यार जाऊन ग दूर गे. जाऊन ग दूर जाऊन ग दूर गे. जाऊन ग दूर